पोलीस स्टेशन पुराडा हद्दीत येंगलखेडा मालेवाडा रोडवरील पान टपरीवर धाड 44,600 रुपयांचा अवैध दारू जप्त। पुराडा पोलीस मोठी कारवाई करत दिनांक 23/4/2026 रोजी मौजा येंगलखेडा ते मालेवाडा रोडवर असलेल्या पान टपरीमधील दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला। या धडक कारवाईत पोलिसांनी देशी विदेशी व हातभट्टी महफूलची दारू असा एकूण 44,600 रुपयांचा माल आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत केला। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की येंगलखेडा येथील पान टपरी चालक हा त्याचा येंगलखेडा ते मालेवाडा रोडवर असलेल्या पान टपरीमधील अवैधरित्या देशी विदेशी व हातभट्टी महफूलची दारू विक्री करीत असून परिसरातील नागरिकांच्या स्वास्थ्यास धोका निर्माण होत असून मेन रोडवर दारू विक्री ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे अपघात होण्याचे वाढते प्रमाण बघता माजी उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले सर यांचे मार्गदर्शनाखालील सपोनी रवींद्र म्हैसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दल्लूराम उईके, बापूजी सयाम पोहावा, गंगाधर कोटनाके, पोलीस अंमलदार पंकज बरसागडे, धनराज उईके, लक्ष्मी पाल यांनी दुपारच्या सुमारास मौजा येंगलखेडा ते मालेवाडा रोडवरील पान टपरीवर छापा टाकून देशी विदेशी व हातभट्टी महफूलची दारू असा एकूण 44,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीचे ताब्यातून जप्त केला व आरोपी विरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू विक्री कायद्याची कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।